नंदिनीचं वय हे 20 वर्षाचं आणि तिचं एका तरुणासोबत प्रेम झालं आणि त्यांचं प्रेम एवढं पुढे गेलं नात्याने की त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध देखील झाले, एकमेकांना जीव लागायला सुरू केले आणि स्वप्न रंगवले, ते म्हणजे लग्नाचे, सुखी संसाराचे, मुलाबाळाचे. घरच्यांना जेव्हा सांगितलं नंदिनीने, तेव्हा घरच्यांनी विरोध केला, म्हणून तिने त्या प्रियकरासोबत पळून जाऊन प्रेमविवाह केला. प्रेमविवाह केल्यानंतर घरच्यांचा तर विरोध होताच, परंतु सध्याची मानसिकता आपण पाहिली. ह्या दोघांनी लग्न केलं आणि सुखी संसाराला सुरुवात केली. सुखी संसार चालू असताना जास्त कालावधी गेला नाही, फक्त 2 ते 3 महिनेच त्यांचा सुखी संसार चालला आणि 2-3 महिन्याच्या सुखी संसारामध्ये त्या दोघांमध्ये वाद झाला आणि त्या प्रियकरानं, नंदिनीच्या पतीनं डायरेक्ट नंदिनीला घराच्या बाहेर काढून दिलं, माझ्यासोबत राहू नको म्हणून सांगितलं. नंदिनी तिच्या माहेरी म्हणजे आई वडिलांकडे गेली. जेव्हा आई वडिलांनी तिला पाहिलं तेव्हा त्यांना डोक्यामध्ये तर राग होताच, परंतु नंदिनी एकटी आली याचा विचार करून तिला घरामध्ये घेतलं. विचारपूस केली तेव्हा नंदिनीने सांगितलं की मला माझ्या पतीनं, प्रियकरानं सोडून दिलंय, माझ्यापाशी राहू नको म्हणून सांगितलंय. काय झालं काय नाही हे पुढे तपास करणारच होते. तोपर्यंतच नंदिनी जोपर्यंत 2-3 महिने पतीच्या घरी राहून आली होती आणि इथं आल्यानंतर देखील व्यवस्थित राहिली नाही. इथं आल्याच्या नंतर देखील गल्लीतीलच एका मुलासोबत प्रेम प्रकरण सुरू झालं. तिकडे तो मुलगा, लग्न केलेला प्रेमविवाह पती, इकडे आल्यानंतर इकडे धागेदोरे जुळले दुसऱ्या तरुणासोबत. इकडे प्रेम प्रकरण सुरू झालं आणि हे प्रेम प्रकरणाची चाहूल लागली गल्लीतील नागरिकांना. नंदिनीच्या आईला आणि वडिलांना कानावर ही बातमी पडली. नंदिनीची आई भारती साबळे आणि सावत्र वडील होते उमेश साबळे. यांना जास्त करून आई भारतीला जेव्हा कळालं की आपल्या मुलीचं चालचलन बिघडलंय आणि ती परपुरुषाच्या नादी लागते, लग्न झालेलं असताना, विवाहित असताना, तेव्हा भारती साबळेने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. लोक काय म्हणतील, आपली इज्जत जाईल, लोक बाहेर आपल्याला तोंड काढायला जागा राहायची नाही, सांभाळून राहा, लग्न झालेलं आहे तुझं, हे बरोबर नाही, आपल्या खानदानामध्ये अशी वागणूक नाही. अनेक वेळा तिला समजावून सांगितलं नंदिनीला तिच्या आई भारतीने, परंतु नंदिनी ही ऐकायलाच तयार नव्हती आणि ती त्या परपुरुषाच्या तरुणाच्या जाळ्यामध्ये अडकत जात होती. वारंवार तिला समजून सांगूनही ती सुधरत नव्हती. गल्लीतल्या लोकांना माहिती होतं की या घरामध्ये मोठा आवाज आला म्हणजे भांडण चालूच आहे आणि सगळ्या गल्लीला माहिती होतं की यांच्या घरामध्ये वाद चालू आहे लग्नावरून. परंतु इतक्या टोकाला ही घटना जाईल असं कोणालाच वाटलं नव्हतं, कारण ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी दुपारी 1-1:30च्या आसपास आई भारतीनं नंदिनीला बाथरूममध्ये नेऊन प्लास्टिकच्या पाईपाने गळा आवळून संपवलं होतं आणि संध्याकाळी 10 वाजेपर्यंत तिची बॉडी बाथरूममध्येच ठेवली होती आणि संध्याकाळी 10 वाजता एका पिशवीमध्ये तिची बॉडी भरली होती आणि गादीमध्ये गुंडाळून 4 व्हीलरमध्ये टाकून प्रवासादरम्यान जेव्हा त्यांच्या हालचाली गलीमधील लोकांना कळाल्या त्यांनी पोलिसांना कळवलं आणि पोलिसांनी त्यांना रस्त्यामध्येच पाठलाग करून सापडलं, गाठलं, कारण हालचाली संशयास्पद होत्या आणि आज भांडणाचा आवाज देखील घरामध्ये येत नव्हता. परंतु इतक्या रात्री गाडीमध्ये जात गलीतल्या लोकांना चाहूल लागली, पोलिसांना कळवलं, पोलिसांनी त्यांना पकडलं. परंतु जेव्हा गाडीची तपासणी केली त्यावेळेस गादीमध्ये गुंडाळलेला मुलीचा मृतदेह सापडला आणि जेव्हा भारतीला पोलिसांनी ताब्यात घेतलं, तिचा पती उमेश साबळे हा जरी हत्याकांडात नसला तरी बॉडीची विल्हेवाट लावण्यासाठी सोबत असल्यामुळं त्याला देखील सहआरोपी करण्यात आलं. आणि विशेष म्हणजे ही घटना घडलेली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आणि नंदिनीचा पती जो होता तो राजू धेवरे, प्रियकर नंदिनी राजू धेवरे, आई भारती उमेश साबळे, उमेश साबळे सावत्रपती, वडील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज तिसगाव चौफुली या ठिकाणी घडलेली ही घटना समोर आली आणि पुन्हा एकदा अंगावर शहारे उभे राहिले. अशा घटना वारंवार घडतच असतात, दिवसेंदिवस आपल्या समोर येतच असतात, परंतु स्वतःच्या मुलीला संपल्याबद्दल त्या दोन्ही आईवडिलांना आज गुन्ह्याची शिक्षा ठोठावण्यात आली. तर पुढे त्यांना जन्मठेप होते की फाशी होते हे बघण्याजोगे आपल्याला लक्षात येईल, खुलासा होईलच, परंतु सध्या त्यांना पोलिसांनी अटक केलेली, पुढील तपास, पुढील कारवाई सुरू आहे.
आपल्याला काय वाटतं या घटनेबद्दल, या मराठी क्राईम स्टोरीबद्दल? आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. MMG न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा आणि मराठी रिअल क्राईम स्टोरीज पाहण्यासाठी चॅनल सोबत राहा. विशेष करून ज्या घटना घडतात त्याचा अर्थ तात्पर्य घेऊन आपल्यापर्यंत पोहोचवलं जातं. या घटनेमध्ये आपल्याला शिकायला काय मिळतं की आईवडिलांच्या इच्छेविरुद्ध तिने पाऊल उचललं, प्रेम विवाहामध्ये अडकली आणि तिथेही सुख भेटलं नाही. पुन्हा आईवडिलांकडे यावं लागलं आणि आईवडिलांकडे येऊन देखील ती सुधारली नाही, कारण आईवडिलांच्या संस्कारापासून ती दूर राहिली आणि संस्कारापासून बाजूला राहिली आणि जे घडलं ते भयानक घडलं. त्यामुळे एकच सांगणं असेल, आईवडिलांच्या आज्ञेचं पालन करा, कारण कोणतेही आईवडील हिताचाच विचार करतात. धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.